वेलकम टू योगिनीज माइंडफुल किचन। सो आज मी तुम्हाला पनीर पराठा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। तो पण लेयर पनीर पराठा आहे। याच्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा पोळी लाटून घ्यायची। आपण नेहमी जशी पोळी लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायची। आणि यामध्ये साहित्य मी वापरलंय कसुरी मेथी, तीळ, पनीर आहे किसलेलं, त्याच्यानंतर लाल मिरची पावडर आहे। सो ही अशी पोळी लाटून घ्यायची व्यवस्थित आणि त्याच्यावरती तूप लावून घ्यायचं सगळीकडून। तुपाने काय होतं की आपण लेयर पण छान पडतात आणि आपण जेव्हा त्याच्यामध्ये काही स्टफ करतो तर ते असं चिपकून राहतं। सो पहिले आपण थोडंसं मीठ भुरळून घेऊया आणि ते व्यवस्थित पसरून घ्यायचं। त्यानंतर आपण याच्यात कसुरी मेथी, नंतर लाल मिरची पावडर भुरळून घ्यायची। आपल्या टेस्टनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये किसलेलं पनीर घालूया, ते पण व्यवस्थित पसरून घ्यायचं सगळीकडून आणि त्यावरती थोडे तीळ भुरळायचे आणि पोळीला फोल्ड करून घ्यायचं। फोल्ड केल्यानंतर परत तिच्यावरती तुपाची लेयर लावायची सगळीकडून, परत तिला फोल्ड करायचं। तर ट्रायंग्युलर शेप मिळाला आपल्याला। आता ह्या त्रिकोणी पोळीला आपल्याला लाटून घ्यायचं आहे। बऱ्याचदा आपण स्टफिंग केल्यानंतर पराठा फुटतो किंवा घाई गडबड असते तेव्हा पराठा फुटला की जाम म्हणजे त्रास होतो। सो असं होऊ नये म्हणून ह्या पद्धतीने जर आपण पराठे बनवले सो फुटण्याचे चान्सेस कमी असतात फार आणि छान लेयरवाला पराठा तयार होतो। आता आपण तवा गरम करून घेऊया, त्याच्यावरती हा पराठा छान शेकून घ्यायचा दोन्ही बाजूने। सुरुवातीला तवा थोडा गरम करून घ्यायचा आणि नंतर मीडियम हीटवरती ते भाजायचं। छान क्रिस्पी आणि लेयरवाला पराठा तयार होतो। सो इथे बघू शकता तुम्ही। आता त्याला आपण पलटून घेऊया आणि घी लावून घेऊया। घी किंवा तेलही वापरलं तर चालेल, लोणीही वापरलं तरी चालेल। अशा प्रकारे आपण वेगवेगळे पराठे बनवू शकतो। आणि हे याच्यामध्ये जे पनीर वापरलंय ते मी घरी बनवलं आहे। पनीरची रेसिपी कसं बनवायचं तो व्हिडिओसुद्धा आहे, तर तुम्ही नक्की बघा। सो दोन्ही बाजूनी असं छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि आपला पराठा तयार आहे। बघा तुम्ही लेयर बघू शकता, छान लेयर्स पडलेत पराठ्याला आणि मस्त क्रिस्पी झालाय। तुम्ही पुदिनाची चटणी, दही, सॉस किंवा असंही खाल्ला तरी खूप छान लागतो। सो तुम्ही हा नक्की करून बघा आणि आवडल्यास कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि शेअर करा। थँक यू।